ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे तिथं त्याच गावच्या सरपंचांना प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. पण अशा प्रशासक सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलाय. कर्मचाऱ्यांचं वेतन, पाणी बिल, वीज बिल आणि अत्यावश्यक खर्चाला प्रशासकांना मंजुरी देता येईल, पण निविदा प्रक्रिया आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे गावागावातील प्रशासक सरपंच केवळ नामधारी असणार आहेत. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सदस्यांची पंचवार्षिक मुदत फेब्रुवारीच्या अखेरीस संपुष्टात आली. या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांची नेमणूक करण्यात आली. त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्या. या पार्श्वभूमीवर प्रशासक सरपंचांचे आर्थिक अधिकार रद्दबातल ठरवण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं दिला होता. तरीही मार्च एंडिंगचं कारण पुढं करत काही जिल्ह्यात सरपंचांना आर्थिक अधिकार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर खंडपीठात पुन्हा सुनावणी झाली. न्यायमूर्ती वि. कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला. त्यानुसार प्रशासक म्हणून काम करणाऱ्या सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांचं वेतन, वीज बिल, पाणी बिल आणि अत्यावश्यक सुविधा वगळता इतर कोणत्याही खर्चाला प्रशासकांना मंजुरी देता येणार नाही. तसंच कोणतीही निविदा प्रक्रिया राबवण्यास आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यास न्यायालयानं प्रतिबंध घातलाय. त्यामुळे प्रशासक म्हणून मिरवणाऱ्या सरपंचांचे न्यायालयानं पंख छाटलेत.